हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला मी इथं घेतलेले आहे वांगे. तर बघू शकता तुम्ही इथं वांगे घेतलेले आहेत मी. आणि मस्त वांगे आपल्याला याला ना कट करून घ्यायचे आहेत. तर स्वच्छ धुवून मी कट करायला ठेवले आहे पाण्यात टाकून. तिथं शेंगदाणे, हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर मी ना कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी मी इथं कट करून स्वच्छ पाण्यामध्ये 2 पाण्याने धुवून ठेवलेले आहे. कारण याचं ना पिवळ्या कलरचं पाणी निघून जात असतं आणि आपले हे काळे पडत नाही म्हणून पाण्यात ठेवायचे असतात. तर चला वांगे मस्त साहित्य करून घेतलेलं आहे. आणि चला इथं मी ना मस्तपैकी आता शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. आणि नंतर शेंगदाण्याचं कूट बनवल्याच्या नंतर ना मी हिरवी मिरची आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. खारं वांगं बनवायचं आहे आपल्याला. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना याला आपण थोडंसं दरदर असं म्हणजे जाडसरच थोडंसं मी याला मिक्सरला लावून घेतलेलं आहे. इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला कंजूशी करायची नाही, कारण खाऱ्या वांग्याला जेवढं तेल असेल ना तेवढं खारं वांगं खूप छान होतं. तर चला बारीक गॅस मस्त आपला चालू होता. बारीक गॅस चालू असल्याच्या नंतर मी काय केलं, त्याला पटकन जिरे टाकून घेतले. जिरे टाकून घेतल्याच्यानंतर मग जिरे थोडे होत होते तेव्हा लगेच मी ना मस्तपैकी लसण टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे मिक्सरला लावून घेतलेलं आपण बारीक, तुम्ही बघू शकता तर थोडंसं जाडसरच आहे ते. तर एवढं जाडसर काढायचं, जास्त बारीक नाही काढायचं आपल्याला, जास्त जाड पण नाही काढायचं. आणि मस्त त्यामध्ये मीठ तर होतंच. आणि हे स्वच्छ धुवून मी टाकलेले आहे वांगे. तर बघू शकता तुम्ही वांगे आपले बिलकुल काळे पडलेले नाही पाण्यात ठेवल्यामुळं. तर चला मस्तपैकी याला हलवून घेत आहे. बारीक गॅस आहे, तुम्ही बघू शकता बिलकुल आपले करपतही नाही. आणि तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर आपल्याला कधी कोणतीही भाजी होऊ बारीक गॅसवरच जास्त कमी प्रमाणामध्ये गॅस ठेवायचा. तर आठवणीनं आपल्याला कमी गॅस ठेवायचा, कारण की कसं पोळीला थोडंसं कमी जास्त गॅस करू शकतो. भाजीला थोडंसंही फोडणी देताना कमी जास्त गॅस केला तर लगेच फोडणी करपते आपली. चला छानपैकी फ्राय करून घेतलं हे. आणि मस्त शेंगदाण्याचं कूट मी कच्चे शेंगदाणे होते, मी भाजून घेतलेले शेंगदाणे नव्हते. तर चला मस्तपैकी याचा कूट मी जाड, आणि कूट माहिती आहे का तुम्हाला जाडच ठेवायचा, कारण खाऱ्या वांग्याला जाडा हिरवी मिरची आणि जाडा शेंगदाण्याचा कूट इतकं छान लागतं ना, खूप छान आहे. आणि चला मस्तपैकी मी ना लसण खोडून नव्हता घेतला, कारण लांब लांब तसाच ठेवला होता. तर मस्त याच्यावरनं आता बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवणार आहे. तर मस्तपैकी याला झाकण ठेवायचं 2 मिनटासाठी. तर तुम्ही 2 मिनटासाठी एकदम बारीक गॅस करून ठेवा. बघू शकता तुम्ही आपलं हे किती छान तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे एका हाताने हलवत होते, तर कढईही हलवत होती. तर चला याला मी ट्रायपॉडची तयारी लवकरच करून घेणार आहे, कारण ट्रायपॉडचं माझ्या काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं मी ते मोबाईलला थोडंसं घाबरते, कारण एखाद्या वेळेस मोबाईल पडायचं भीती वाटते. तुम्ही बघू शकता मस्त हे बघितलं ना तुम्ही, हे झालेलं आहे मस्त आपलं खारं वांगं तयार. तर तुम्ही बघू शकता इतकं मस्त आपलं खारं वांगं तयार झालेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही मसाला बिलकुल करपलेला नाही, कारण आपण बारीक गॅसवरती ठेवल्यामुळं. तर चला कसं वाटलं आमचं खारं वांगे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्ही नक्की बनवा हे खारं वांगं, सर्वांना आवडीने खाताल, पुरणारही नाही. जे वांगं नाही खात का तेही वांगं खाईल, हे इतकं छान वांगं आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय, नवीन काहीतरी घेऊन येऊया.